आपण आता कारगिल वॉर मेमोरियल इथे आहोत आणि ज्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी ज्या कव्हरेजसाठी आपण इथे आलेलो आहोत त्यातल्या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कालच इथे दाखल झालेले आहेत. शिंदे साहेब, कालच तुम्ही दाखल झालेला आहात. आज स्पर्धकांचा उत्साह इथल्या आणि एकंदरीतच वातावरण हे पाहून काय नेमक्या मनात भावना आहेत? खरं म्हणजे आता हे सरहद शौर्यथॉन ही जी काय मॅरेथॉन आहे, कारगिल मॅरेथॉन, ही गेल्या 8 वर्षापासून सरहद आणि आर्मी मिळून एकत्र ती आयोजित करतायत. आणि आज पण पाहिलं की 2-2.5 हजार स्पर्धक आज 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर असे स्पर्धक देखील या सहभागी झाले. एक वेगळा आनंद आहे इकडे सगळ्या तरुणांना, मुलांना. आणि मलाही फार एक वेगळेपण जाणवलं की मोठ्या शहरांमध्ये तर अशा स्पर्धा होतात, परंतु अशा अगदी दुर्गम भागामध्ये देखील या स्पर्धकांना मोटिवेट आर्मी आणि सरहद करते आहे. ही खरं मोठी अचिव्हमेंट. आणि अशाच या सगळ्या स्पर्धकांमधून चांगले धावक तयार होतात. शिंदे साहेब, या वेळेला एक वेगळेपण याचं असं आहे की ज्या संस्थेकडून, सरहद संस्थेकडून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, त्यांनी याला शौर्यथॉन असं नाव दिलेलं आहे. आणि योगायोग असा आहे की पहलगाम हल्ल्याला आज 2 महिने पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे एक आर्मीच्या साठी कुठेतरी असलेली ही कृतज्ञता देखील एक व्यक्त करण्याचा भाव असेल. बिलकुल. सरहदने याचं नाव शौर्यथॉन दिलंय. आणि आता बॅकग्राऊंड आपल्याला माहीत आहे पहलगामचं. आणि पहलगाम अटॅकला 2 महिने पूर्ण होत आहेत आज. आणि खरं म्हणजे त्यांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. पहलगामच्या मध्ये जे काही निरपराध बळी गेलेत त्यांची पण शहादत झालेली आहे. आणि कारगिल वॉरमध्ये देखील 26 वर्षापूर्वी 545 जवान आणि अधिकारी या कारगिल वॉरमध्ये शहीद झाले. आणि खरं म्हणजे आपण पाहतोय की एक या सगळ्या वातावरणामध्ये आल्यानंतर एक वेगळा अनुभव, एक देशभक्ती, राष्ट्रभक्ती चं एक अनुभूती या ठिकाणी मिळते. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा जी आहे, ही स्पर्धा या सर्व स्पर्धकांना प्रेरणा आणि ऊर्जा दिल्याशिवाय राहणार नाही. त्यासोबतच शिंदेसाहेब, असं आहे की 2 महिन्यापूर्वी जेव्हा तुम्ही या इथे आलेला होतात आपल्या इकडच्या महाराष्ट्रातल्या काही नागरिकांना घेऊन जाण्यासाठी, आणि त्यावेळचं वातावरण जे होतं ते वेगळं होतं. तुम्ही स्वतः इथे दाखल झालेला होतात आणि काल दाखल झालात. मध्ये वाटेत तुम्ही थांबत आलात, अनेक नागरिकांशी संवाद साधलात. तर तो नेमका भाव कसा होता की 2 महिन्यापूर्वीचा आणि आत्ताचा? मी आलो आणि येता येता आता काश्मीरचा काय माहोल आहे, काय परिस्थिती आहे, काश्मीरचे हालात कैसे आहे अब, असं मी त्यांना विचारत आलो, त्यांना भेटलो. खरं म्हणजे एक आता मॉरल सपोर्टची आवश्यकता आहे. आणि तेही म्हणाले तिथले लोक की आता हळूहळू टुरिस्ट यायला सुरुवात झाली आहे, परंतु जे काश्मीर क्राऊडेड आणि खूप मोठ्या प्रमाणावर टुरिस्ट येत होते तसं यायला थोडा वेळ लागेल. आणि नक्कीच मला वाटतं हे काश्मीर हे आपलं नंदनवन आहे आणि प्रत्येकाला यायची इच्छा असते इकडे. केंद्र सरकारने केलेले प्रयत्न, भारतीय लष्कराचं असलेलं इकडे संपूर्ण एक नियंत्रण, याचा सगळ्याचा कुठेतरी परिणाम किंवा त्यांचं बोलणं पर्यटकांमधून जाणवलं? हां, बिलकुल. आता त्यांना थोडं म्हणजे सिक्युअर वाटतंय. आता याच्यामध्ये व्यापारी, नागरिक, पर्यटक मला भेटले. काही घोड्याने वेगवेगळ्या टुरिस्ट प्लेसला सोडणारे घोडेवाले देखील भेटले. आणि एक त्यांच्या मनामध्ये आता थोडं एक काहीतरी पुढे होईल, पर्यटक येतील. शेवटी या पर्यटनावर त्यांचा सगळा उदरनिर्वाह आहे. व्यापारी असतील, दुकानदार असतील, घोडेवाले असतील, इथले नागरिक असतील. त्यामुळे नक्की याच्यामध्ये बदल होईल अशी अपेक्षा त्यांनाही आहे. शिंदे साहेबांच्या बद्दल आणखी एक गोष्ट मला नमूद करायची वाटते की ज्या पाठीमागे हे टायगर हिल आहे. म्हणजे म्हणजे जिथे
99 साली कारगिल युद्ध झालं ते टायगर हिल तिथे आहे. ज्या कारगिल वॉर मेमोरियलमध्ये आपण उभे आहोत तिथे आता जे संपूर्ण भारतातून परदेशातून पर्यटक येणार आहेत त्यांच्यासाठी इथे एक लेझर शो सुरू करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी पुढाकार घेतलेला होता तो म्हणजे एकनाथ शिंदेंनी आणि सरहद संस्थेनी. आणि एकनाथ शिंदेंनी हा जो याच्यासाठीचा धनादेश आहे ते सुपूर्द करणार आहेत, पण अवघ्या 1 दिवसामध्ये याची संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे. हे शिंदे साहेब हे कसं काय जमतं तुम्हाला की ह्याच्यासाठी कधी म्हटलं की शिंदे साहेबांकडे गेल्यानंतर ही कामं पटकन होतात? काही याला ज्या कामाला महत्त्व द्यायला पाहिजे आणि हे खरं म्हणजे हे आर्मीसाठी आपण या कारगिल मेमोरियल वॉरसाठी इथे येणारे पर्यटक आहेत त्यांनाही देखील त्याचा फायदा होईल त्या लाईट अँड साऊंड शोचा, लेझर शोचा. आणि खरं म्हणजे हे आपलं स्फूर्तीस्थान आहे आणि लोक येतात तिथून ऊर्जा घेऊन जातात, इतिहास बघतात, त्यांची माहिती घेतात. आणि मग अशा जे काम आहे ते तर छोटं काम मी केलेलं आहे, मोठं काम नाही. आपल्या सैनिकांनी तर कारगिल युद्ध जिंकून एवढा मोठा इतिहास घडवलेला आहे. मग आपण छोटंसं काम वेळेत करणं हे आपलं कर्तव्यच आहे. आणि माझं काम करण्याची पद्धत आपल्याला माहीतच आहे की तात्काळ डिसिजन असतो माझा. आणि मी नेहमी सांगतो की अधिकाऱ्यांना पण कारण देत बसण्यापेक्षा काम केलं पाहिजे. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. आता या ठिकाणी जे पर्यटक येत आहेत महाराष्ट्रातनं येत असतील, महाराष्ट्रातल्या जनतेला काय तुम्ही आवाहन कराल? एकंदरीतच काश्मीर खोरं हे जे आपलं खोरं आहे. काल मला महाराष्ट्रातले लोक भेटले ते काश्मीरमधून येताना, इवन याच्या जवळपासच भेटले. ते महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक इथं, पण इथे सगळ्यात कारगिलला, इथे द्रासला सगळ्यात जास्त पर्यटक महाराष्ट्रातून येतात. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, अनेक ठिकाणाहून, पण सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून येतात. काश्मीरमध्ये पण लोक सांगतात की महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणावर लोक येतात. आणि आता खऱ्या अर्थाने काश्मीर हा आपला एक मुकुटमणी आहे, आपला अविभाज्य एक भाग आहे आणि त्यामध्ये नंदनवन आहे. आणि त्यामुळे पर्यटकांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे. आणि आता देखील आपण पाहिलं की पहलगामचा जो काही हल्ला झाला, हा हल्ला अगदी बेकसूर निरपराध लोक त्यामध्ये फॅमिलीच्या समोर मारले गेले. ही अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना घडली. परंतु देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि आपलं लष्कर, भारतीय सैन्य दल यांनी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानला असा धडा शिकवला की त्यांना वाटलंही नव्हतं की यावेळेस असं काय होईल. आणि म्हणून त्यांना जशाच तसं उत्तर देऊन आता त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. खूप खूप धन्यवाद एबीपी माझाशी संवाद साधलात याबद्दल. तेव्हा आपलं हे काश्मीरचं जे काश्मीर हा आपला मुकुटमणी आहे आणि कायमच आपण हे नंदनवन फुलत ठेवलं पाहिजे असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला केलेलं आहे. कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह मी दीपक पळसुले, एबीपी माझा, कारगिल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.